पासून तुम्ही म्हणाल की मी त्या ठिकाणी आझाद मैदानावरती होतो. काय परिस्थिती आहे नेमकी? जरांगे पाटील आले होते, त्यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. काय केलं पाहिजे आपण? खरं दीपक बोराडेंचा कालचा 9वा दिवस त्यांचा आमरण उपोषणाचा आहे. आजचा 10वा दिवस आहे. परंतु एक खंत मनाला वाटते. आपण कोटीमध्ये आपला समाज महाराष्ट्रात आहे म्हणतो, कमीत कमी 2 कोटी, कोण 3 कोटी, कोण 2.5 कोटी म्हणतं. परंतु तिथली जी उपस्थिती बघितली तर खरोखर मनाला वेदना होतात की एवढा मोठा समाज असतानासुद्धा, एवढा जागृत झाला असतानासुद्धा कमीत कमी निदान शेंडगेबापूंच्या माध्यमातून NTची सवलत मिळाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या एखादा तरी क्लास 1 अधिकारी प्रत्येक तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा त्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे समाजाला न्याय मिळाला आहे. इंजिनियर्स झालेत, डॉक्टर्स झालेत, आता IAS, IPS किंवा IFS असे सारखे बऱ्याचशा नवीन संधीसुद्धा काही लोकांना मिळालेत. परंतु जी जागृती समाजामध्ये व्हायला पाहिजे किंवा झोकून देऊन जे काम करायला पाहिजे हे अजूनही तिथं दिसत नाही. काल जरांगे पाटील आले होते, त्यावेळी मी तिथं होतो. जरांगे पाटलांना बोलताना त्याच्या बोलण्यामध्ये सुद्धा ही खंत सांगितली की जोपर्यंत तुमचा समाज पेटून उठत नाही तोपर्यंत तुम्हाला हे आरक्षण मिळणार नाही. उलट काल त्यांनी बोलताना हेही सांगितलं की एक वेळ आता एखादं पाऊल मागे घ्यावं लागलं, मला अधिकार नाही म्हटले तुमच्यामध्ये बोलण्याचा, परंतु एखादं पाऊल मागे घ्यावं लागलं तरी घ्या, परंतु पुन्हा सगळ्या नेत्यांना एकत्र करा आणि सगळी ताकद एकवटल्यानंतरच तुम्ही पुन्हा यामध्ये पडा. त्याशिवाय तुम्हाला सरकार हे नेहमी किती संख्या आहे त्या संख्येलाच दबतं. मराठा समाजाचं आरक्षणसुद्धा आपण बघितलं की त्यावेळी सगळे व्यवहार तिथले CSTचे म्हणजे त्या बोरीबंदर स्थानकाच्या जवळचे किंवा आझाद मैदानाच्या जवळचे सगळे व्यवहार बंद पडले. लोकांना इकडून तिकडून हालचाली करता येत नव्हती. बोरीबंदरसारखं स्टेशन त्याच्या सगळे प्लॅटफॉर्म ज्यावेळी त्या समाजाच्या लोकांनी सगळे त्यावेळी ऑक्युपाय केले होते, सगळे सामावून घेतले होते. लोकांना येणाऱ्या प्रवाशांना जाता येतासुद्धा येत नव्हतं. अशी ताकद आपण जोपर्यंत उभी करत नाही तोपर्यंत शासनसुद्धा आपल्याला दबणार नाही. जरांगे पाटलांसोबत तुमचा काही डायलॉग झाला नाही? मी काय त्यांच्याशी तिथं बोललो नाही. परंतु जरांगे पाटलानं खास करून शेंडगेंचं नाव तिथं घेतलं की शेंडगे कुठे आहेत आता म्हणून त्यांनी बोलले. म्हणून मी माझी ओळखसुद्धा त्यांना सांगितली नाही तेव्हा, म्हणजे उघड केली नाही की मी कोण आहे. परंतु त्यानं खास सांगितलं की तुमच्याबरोबर शेंडगे आहेत का किंवा अजून दुसरे जे नेते आहेत ते सगळे तुमच्याबरोबर आहेत का, असं त्यांनी खास उल्लेख केला. ठीक आहे. विरोधाकडे काय मागणं मागाल शेवटचा प्रश्न? एक तर आता जो ST आरक्षणाचा लढा आणि दीपक बोराडेच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की हा मला वाटतं त्याची 4थी साखळी आहे, म्हणजे 4थं उपोषण आहे त्या माणसाचं. आणि आज हे 9वा दिवस आहे. आपण इथं पंढरपूरला होतोच, आपण सगळे पंढरपूरलाही बघितलं. त्यांनी जालन्यामध्ये तर एवढं मोठ्या उपोषण केलं की त्यावेळी लाखोच्या संख्येनं समाज तिथं उभा आला होता. परंतु ती संख्या आणि आज आझाद मैदानमध्ये बघितलं तर 1000-2000 लोक असतात. दिवसभरात लोक येतात जातात, म्हणजे 5-10 हजार लोक येतात. परंतु येणं जाणं चालू असतं. एकाच वेळी काही जास्त एका ठिकाणी लोक बसून राहत नाहीत आणि त्यामुळं तेवढी संख्या दिसत नाही. परंतु मोठ्या संख्येनं आपण आल्याशिवाय आणि सरकारला भाग पाडल्याशिवाय हे ST आरक्षण मिळणार नाही. यासाठी धनगर समाजाला मी बिरोबा देवाकडे मागणी मागतो की धनगर समाजाला अक्कल दे, त्यांच्यामध्ये त्यांचं रक्त पेटू दे. त्याशिवाय रक्त गरम होऊन तिथं त्या झोकून देऊन कुठल्याही एका प्रश्नामध्ये ते सगळे त्यात सामील झाल्याशिवाय हे मिळू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे.